धनंजय मुंडे साहेबांची बदनामी करणाऱ्याचं करायचं काय? धनंजय मुंडे साहेबांची बदनामी करणाऱ्याचं करायचं काय? धनंजय मुंडे साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। धनंजय मुंडे साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। धनंजय मुंडे साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। साहेबाची बदनामी करायचं काय? खाली मुंडावर पाय। आता जाऊन तहसीलला निवेदन द्यायचंय, सगळे तहसीलला चला, तो पण जाऊ गाडीवर। 1 मिनिट या काय सांगाल आज काय तुम्ही दुग्धाभिषेक केलाय, काय बोलाल? माननीय नामदार धनंजयजी मुंडे साहेब यांच्यावर गेल्या आठवड्यामध्ये श्री मनोज जरांगे आणि त्यांच्या टोळीने आरोप केला की धनंजय मुंडे साहेबांनी माझ्या हत्येची सुपारी दिली। ते केवळ खोटांड आणि धनंजय मुंडे साहेबांसाठी निव्वळ रचलेलं खोटांड आहे। धनंजय मुंडे साहेब हे ओबीसीच्या सर्व घटकांच्या आरक्षणाला धक्का लागू नये यासाठी लढत असताना आणि एक छोट्याशा भटक्या विमुक्तामधून ते येत असून केवळ त्यांना बदनाम करायचं आणि त्यांचं राजकीय अस्तित्व संपवायचं या उद्देशानं गेल्या काही वर्षापासून त्यांच्या विरोधात त्यांचं राजकीय अस्तित्व संपवण्यासाठी षडयंत्र रचले जात आहेत। आणि त्याचाच हा एक ज्यांच्यावर आरोप केला आहे, जे अटक आहेत ते सुद्धा या जरांगेचेच सहकारी आहेत। आणि तो जे क्लिप केलेली आहे ती क्लिप सुद्धा बोगस आणि फेक क्लिप आहे। एआयच्या माध्यमातून बोगस क्लिप तयार करणे, बोगस फोटो व्हिडिओ तयार करणे आणि नामदार धनंजयजी मुंडे साहेब यांची बदनामी करणे याचा हा उद्योग चालू आहे। हा उद्योग या महाराष्ट्रामध्ये कदापि सहन केला जाणार नाही। आणि धनंजय मुंडे साहेबांवर तुम्ही जेवढी बदनामी करताल तेवढी त्यांची लोकप्रियता निश्चितच वाढल्याशिवाय राहणार नाही, यात तीळ मात्र शंका नाही। आमची मागणी आहे की जर तुम्ही आरोप करत आहात तर या आरोपामध्ये ज्यांच्यावर तुम्ही ज्यांना अटक केली आहे नार्को टेस्ट झाले पाहिजे, ब्रेन मॅपिंग झाली पाहिजे, या प्रकरणाची सीबीआय चौकशी झाली पाहिजे। मनोज जरांगे यांची सुद्धा ब्रेन मॅपिंग आणि नार्को टेस्ट झाली पाहिजे। या सर्व प्रकरणाची सीबीआय चौकशी करून धनंजय मुंडे साहेबांनी स्वतः जाहीर केलंय की तुम्ही माझी सुद्धा सीबीआय चौकशी करा, ब्रेन मॅपिंग करा आणि नार्को टेस्ट करा। या प्रकरणामध्ये दूध का दूध आणि पाणी का पाणी झालंच पाहिजे।